नमस्कार, मैं विलास रुकड़े फिर स्वागत करता हूं आपका सुप्रीम पावर न्यूज पर एक नई खबर के साथ। चलिए शुरुआत करते हैं आज की नई खबर की। खबर महाराष्ट्र के गोंदिया से। मुख्य न्यायाधीश भूषण गवई ने देवरी में दीवानी और फौजदारी न्यायालय का उद्घाटन किया। गोंदिया जिले के देवरी तालुका में सिविल और आपराधिक न्यायपालिका का उद्घाटन दिल्ली के मुख्य न्यायाधीश भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालय के न्यायाधीश महेंद्र चंदवानी, बॉम्बे उच्च न्यायालय के न्यायाधीश आलोक राधे, न्यायाधीश नितिन सांबरे और गोंदिया के मुख्य जिला और सत्र न्यायाधीश राजेश जोशी ने किया। देवरी तालुका को आदिवासी बहुल नक्सल तालुका के रूप में भी माना जाता है और तालुका बार एसोसिएशन के अध्यक्ष एडवोकेट प्रशांत सांगदीवार ने मुख्य न्यायाधीश भूषण गवई से इस स्थान पर एक अतिरिक्त जिला न्यायालय बनाने का हाँ सर, नाही सर, नाना पटोले कामटीमध्ये आज सरांना सांगितलं मी। उपस्थित माननीय श्री परिजात पांडे सदस्य जिल्हा वकील करण्याची विनंती ती माननीय श्री एस.आर. सर्वप्रथम मी विद्येची देवता मा सरस्वती, स्त्री शिक्षणाच्या जनक सरस्वतीबाई सावित्रीबाई फुले आणि पण आम्ही इथेच थांबणार नाही आहोत, कारण फक्त देवरीच नव्हे तर देवरी तालुका, सडक अर्जुनी तालुका आणि मोरगाव अर्जुनी तालुक्याला खरंच जर न्याय द्यायचा असेल तर इथे डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि सिनियर डिव्हिजन देणं फार गरजेचं आहे। सर, आजच्या तारखेतही सर आमच्या देवरी तालुक्यातील कपोडीच्या पलीकडे असलेल्या रहिवाशाला न्याय मागासाठी जिल्हा न्यायालयाला 120 किलोमीटर जावं लागते आणि जर देवरीला कोर्ट झालं तर ह्या तालुक्यातच नव्हे तर सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी तालुक्यातील लोकांना जिल्हा न्यायालयात यासाठी कदाचित 50-60 किलोमीटरही पडणार नाही, एवढं एकदम अंतर कमी होईल आणि बाकी क्रायटेरिया सुद्धा फुलफिल करतोय आम्ही आणि आम्हाला विश्वास आहे आमचे आमदार साहेब प्रयत्न करतील आणि शासनाकडनं सुद्धा मंजुरी मिळवतील। त्यानंतर फक्त तुमचा आशीर्वाद असायला हवा। तुमचा जर आशीर्वाद असला तर निश्चितच देवरी येथे डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि सिनियर डिव्हिजनचे न्यायालय उघडायला वेळ लागणार नाही आणि हीच अपेक्षा करतो मी माननीय न्यायमूर्ती श्री गवई साहेब, तसेच आमचे मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती श्री आलोक आराध्य साहेब यांच्याकडनं